यावर्षी अतिवृष्टीने कहर केला. शेतपिकांचं अतोनात नुकसान झालं. अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना आर्थिक मदतीची राज्य शासनाकडून घोषणाही झाली. दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांच्या खात्यावर अनुदान जमा होणार असल्याचंही सांगण्यात आलं. मात्र प्रत्यक्षात यापैकी काहीही झालं नाही. दीपावलीला सुरुवात झाली, परंतु शेतकऱ्यांच्या खात्यावर पैसे काही आले नाही आणि याचा थेट परिणाम हा बाजारपेठेवर झाल्याचं दिसून आलं आहे. यवतमाळच्या घाटंजीमध्ये दीपावलीच्या पार्श्वभूमीवर बाजारपेठ फुलली आहे. मात्र जो उत्साह पाहिजे तो दिसून येत नाही. थोडा बहुत जो काही ग्राहक बाजारपेठेत दिसतो आहे तो एकतर नोकर वर्ग किंवा व्यावसायिक आहे. यात शेतकरी दिसत नाही. अतिवृष्टीने शेतातील पीक गेल्यावर शेतकऱ्यांच्या हाती दिवाळी साजरी करण्याकरिता पैसे नाहीत. त्यामुळे शेतकरी हा बाजारपेठेकडे फारसा फिरकताना दिसून येत नाही. राज्य शासनाने आपला शब्द पाळला नसल्याने शेतकऱ्यांची ही दिवाळी मात्र अंधारातच जाणार आहे. संजय ढवळे, प्रतिनिधी GTV न्यूज मराठी. नमस्कार. आज दिवाळीसारखा सण, पण घाटंजी बाजारपेठेत अतिशय गर्दी आहे. परंतु यावर्षी त्या पावसामुळे शेतकऱ्याचं प्रचंड नुकसान झालं. त्यांच्या हाती पैसा नाही आहे आणि बँकेत सुद्धा पैसा नाही आहे. सोयाबीनला सध्या भाव नाही आहे, कापणं वाचा आहे, कापूस सुद्धा नाही निघला पावसामुळे. त्यामुळं शेतकऱ्यांची दिवाळी आता अतिशय दुःखी कष्टात चालू आहे. आणि बाजारपेठेत जर आपण पाहिलं तर बाजारपेठेत सगळ्या गोष्टीचे भाव वाढून आहे. त्यामुळे शेतकऱ्याजवळ पैसा नसल्यामुळे तो भाव करून राहिला आहे आणि त्यांचे हाल भगवत नाही आहे. निसर्गाचा असा कोप झाल्यामुळं यावेळीची दिवाळी खरोखर थंडी आहे असं म्हणता येईल. आणि खरोखर शासनानं सुद्धा यांना लवकर मदत द्यायला पाहिजे आणि त्यांची दिवाळी चांगली साजरी करायला पाहिजे असं मला वाटतं.